मेथीपासून पौष्टिक आणि पोटभरीचा नाश्ता बनवण्यासाठी इथे मी 1 कप भरून मेथी घेतली। शक्यतो मेथीचा कोणताही पदार्थ बनवण्यासाठी देठासकटच मेथी वापरते, पण आज मात्र फक्त मेथीची पानेच घ्यायची आहेत। मेथी स्वच्छ धुवायची, ती पूर्ण कोरडी झाली की मगच बारीक चिरून घ्यायची। बऱ्याच वेळ काय होतं, घाईगडबडीत आपण ओली मेथीच चिरायला होतो आणि त्याला जास्तीचं पाणी सुटतं आणि होणारा पदार्थ सुद्धा बेचव होतो। त्यामुळे लक्षात ठेवायचं, कधीही मेथी चिरताना ती पूर्णपणे कोरडी झाली की मगच चिरायला घ्यायची। हिवाळ्याचे दिवस आले की मेथीपासून आपण बरेचसे पदार्थ करतो। मेथीचे लाडू कसे बनवायचे, मेथीचे वडे कसे बनवायचे, असे बऱ्याचशा रेसिपी आपण पाहिलेल्या आहेत आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आणि सध्या अशी स्वस्तात मस्त आणि कोवळी मेथीची भाजी सगळीकडेच मिळते, त्यामुळे असे वेगवेगळे पदार्थ मात्र आवर्जून बनवा। तर ही बघा, ही मेथी शक्य तेवढी बारीक चिरली। आता यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि हाताने अशी चुरायची, म्हणजे मेथीला स्वतःचं असं पाणी सुटतं आणि हेच पाणी आपण पुढे वापरणार आहोत। पदार्थ छान मसालेदार आणि चटपटीत व्हावा यासाठी आपण एक वाटण सुद्धा बनवणार आहोत। तर तोपर्यंत ही मेथी अशीच ठेवायची, म्हणजे याला थोडंसं पाणी सुटतं। तर वाटण बनवण्यासाठी इथे मी 6 ते 7 लसणीच्या पाकळ्या, 1 इंच आलं, अर्धा चमचा बडीशेप, अर्धा चमचा जिरं आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात। हिरवी मिरची तिखट आहेत त्यामुळे 2च घेतलेल्या आहेत। आपल्याला जास्त वापरायचे असतील तर तसं सुद्धा वापरू शकता। आणि या वाटणामध्ये बडीशेपची चवसुद्धा खूप छान लागते। या सर्व साहित्याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकता। आणि खरं सांगायचं तर यामध्ये एखादा जर टोमॅटो घातला तर मात्र होणाऱ्या पुऱ्या खूप चटपटीत आणि खमंग होतात। आणि असा टोमॅटो घातला म्हणजे पाणी न घालता सुद्धा वाटण चांगलं बारीक व्हायला ही मदत होते। तर हे वाटण सुद्धा शक्य तेवढं बारीक वाटायचं। या मेथीला सुद्धा बघा बरंचसं असं पाणी सुटलंय, या पाण्यासकटच आपण वापरणार आहोत। आपण 1 कप भरून ही मेथी घेतली होती, त्यासाठी बरोबर 1 कप भरून गव्हाचं पीठ घ्यायचं। गव्हाचं पीठ असलं म्हणजे कोणत्याही पदार्थाला छान अशी बाइंडिंग येते। सोबतच अर्धा कप भरून ज्वारीचं पीठ घ्यायचं। ज्वारीचं पीठ घेतलं म्हणजे होणारा पदार्थ खमंग आणि चवदार होतो। तसेच 2 चमचे भरून रवा घ्यायचा। आपल्याकडे जर बारीक रवा नसेल तर मध्यम आकाराचा रवा मिक्सरला लावायचा आणि मग तो बारीक करायचा। तर इथे मी 2 चमचे भरून बारीक रवा घेतलाय। तसेच 1 चमचा भरून बेसन घ्यायचं, म्हणजे पदार्थाची चव अजून छान होते। या पिठांचं प्रमाण शक्यतो एवढंच ठेवा, पण आपल्याला हवं असेल तर एखादा चमचा तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकता। आता मसाल्यांमध्ये थोडीशी हळद घातली आहे। आपण तिखटासाठी हिरव्या मिरच्या सुद्धा घेतल्या आहेत, त्यामुळे लाल तिखट घालताना अगदी कमी घालायचं। इथे मी फक्त पाव चमचा लाल तिखट घेतलंय। थोडासा ओवा हातावर असा चुरायचा आणि मग तो यामध्ये घालायचा। आता वरून अगदी चमचाभर तेल घालायचं, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे सर्व कोरडे जिन्नस एकत्र करायचं। बरं, मीठ घालताना सुद्धा लक्षात ठेवायचं, सुरुवातीला आपण मेथीमध्ये मीठ घातलं होतं तर त्या अंदाजानेच मीठ घालायचं। हे सर्व मिसळताना सुद्धा लक्षात ठेवायचं की यामध्ये सुरुवातीला पाणी वगैरे घालायचं नाही। यामध्ये मेथी आहे त्याला बरंचसं पाणी सुटतं, तर त्या पाण्यामध्येच आपण हे पीठ मळणार आहोत। बरं, आपण जे टोमॅटो, आलं, लसूण यांची पेस्ट केली होती ती सुद्धा यामध्ये घालायची। मिक्सर पूर्ण पुसून घालायचा आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि ते सुद्धा यामध्ये घालायचं, म्हणजे वेगळं पाणी वगैरे वापरायची गरज नाही। यामध्ये आपण ओवा, आलं, लसूण, मेथी असं सर्व साहित्य घातलंय। तर हे सर्व सुरुवातीला असं कोरडं मिसळायचं, म्हणजे सर्व बाजूने एकसारखी चव येते। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलंय आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळायचं। बरं, पीठ मळताना सुद्धा फार पातळ मळायचं नाही। आपण नेहमी जसं पुरीसाठी पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट पीठ मळायचं। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर होती ती सुद्धा यामध्ये घातली। आता हे सर्व असं चांगलं एकजीव करायचं। पीठ मळलं आहे, पीठ चांगलं मऊ आहे, पण अजिबात पातळ नाही। आता वरून 1 चमचा भरून तेल घालायचं आणि अलगद हाताने पुन्हा एकदा मळायचं। नंतर यावर झाकण ठेवायचं आणि साधारण 5 ते 7 मिनिटे बाजूला ठेवायचं। शक्यतो 5-6 मिनिटांवर झाकून ठेवायचं नाही, नाहीतर हे पीठ सैल पडू शकतं।
आता बघा हे पीठ अगदी व्यवस्थित झालेलं आहे। आता पुन्हा 1 ते 2 वेळा असं मळून घ्यायचं आणि नंतर याचे छोटे छोटे गोळे बनवायचे। गरज वाटली तर हाताला थोडंसं तेल लावायचं आणि मग याचे छोटे छोटे गोळे बनवायचं। आपल्याला जर एकाच वेळी सर्व पुऱ्या बनवायच्या नसतील तर हे यातील अर्ध पीठ फ्रीजमध्ये जरी ठेवलं आणि नंतर पाहिजे तेव्हा काढून ते रूम टेम्परेचरला आलं की मग त्याच्या पुऱ्या लाटून बनवू शकता। आपण जेवढं साहित्य घेतलं आहे त्यामध्ये लहान आकाराच्या 20 तर अशा मध्यम आकाराच्या साधारण 10 ते 12 पुऱ्या होतात। आणि हे पीठ सुद्धा बघा फार सैल वगैरे पडलेलं नाही, मऊ आहे पण हलकंसं घट्टच आहे। आता हे पीठ हाताने असं दाबायचं आणि नंतर गरज वाटली तर यावर थोडंसं तेल लावायचं आणि नेहमी आपण पुरी लाटतो त्या पद्धतीचीच पुरी लाटायची। पुरी लाटताना मात्र फार पातळ लाटायची नाही, हलकीशी जाडसरच पुरी ठेवायची। पुरी लाटताना शक्यतो थोडंसं तेलच लावायचं, पण आपल्याला जर कोरडे पीठ लावायचे असेल तर तसं सुद्धा लावू शकता, पण कोरडं पीठ मात्र फार जास्त लावायचं नाही। त्याने काय होतं, तेलामध्ये पीठ सांडतं आणि नंतर तेल सुद्धा खराब होतं। तर अशा पद्धतीने एका वेळी या सर्व पुऱ्या मी लाटून घेतल्या। आता यातील 3 ते 4 पुऱ्या मी तळून दाखवते आणि उरलेल्या पुऱ्या डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता। तर गॅस मी मध्यमच ठेवला आहे। तेल चांगलं गरम झालं की मग यामध्ये ही पुरी घालायची। वरच्या बाजूने झाऱ्याने असं तेल सोडायचं, म्हणजे दोन्ही बाजूने ही पुरी तळली जाते। साधारण मध्यमच गॅस ठेवली आहे, म्हणजे पुरीचा रंग लगेचच बदलत नाही, पुरी आतपर्यंत अगदी व्यवस्थित तळली जाते। तर ही बघा आपली पुरी मस्त अशी टम्मकन फुगली आहे। सोबतच तेलामध्ये तळून सुद्धा पुरीला फार जास्त तेल वगैरे लागत नाही किंवा तेलकट होत नाही। अशा पद्धतीने जर थोडंसं घट्ट पीठ मळलं असेल तर या पुऱ्या खमंग तर होताच आणि आतपर्यंत छान अशा खुसखुशीत राहतात। तर याच पद्धतीने अजून 2 पुऱ्या मी तळून घेते। मेथीची भाजी, मेथीचा पराठा असे पदार्थ आपण बऱ्याच वेळी बनवतो, पण कधीतरी काही तळणीचं बनवायचं असेल तर अशा मेथीच्या पुऱ्या सुद्धा आपण बनवू शकता। घरातील मोठे काय लहान मुले सुद्धा खूप आवडीने खातील। टिफिनसाठी किंवा नेहमीच्या नाश्त्यासाठी सुद्धा अशा पद्धतीच्या पुऱ्या आपण बनवू शकता। थंड झाल्यावर सुद्धा या पुऱ्या छान अशा खमंग आणि खुसखुशीत राहतात। बऱ्याच वेळ अशा छान फुललेल्या राहतात आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात। नेहमी आपण जे दही कांद्याचा रायता बनवतो त्याच्यासोबत किंवा कोणत्याही चटणी सोबत सुद्धा या पुऱ्या आपण सर्व करू शकता। टिफिनला द्यायचे असतील तर सॉस सोबत सुद्धा देऊ शकता। आणि या पुऱ्यांचं पीठ मळताना आपण जास्तीचं पाणी वापरलं नाही, त्यामुळे या पुऱ्या साधारण 2 ते 3 दिवस अगदी सहज टिकतात। प्रवासात जायचं असेल, काही नाश्त्याला हवं असेल तर अशा पुऱ्या सुद्धा आपण नेऊ शकता। आले लसूण, टोमॅटो, बडीशेप यांचं छान वाटण केलं होतं आणि तशा ताज्या वाटणामुळे या पुरीला अशी मस्त चव येते। तर आपल्याला या पुऱ्या कशा वाटल्या कमेंट करून कळवा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन दाबा। लवकरच भेटू एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।